बातमी कोल्हापुरात नाही। कोल्हापुरात भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातल्या जेवणात चक्क मामानंच विषारी औषध टाकलं। पन्हाळा तालुक्यातल्या उतरे गावात ही धक्कादायक घटना घडली। भाचीनं आठवड्याभरापूर्वी गावातल्याच एका मुलासोबत लग्न केलं, त्यामुळे बदनामीच्या रागातनं मामानं हे कृत्य केल्याची माहिती आहे। पन्हाळा पोलीस स्थानकामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय। लग्नाच्या स्वागत समारंभातल्या जेवणात विषारी औषध टाकताना मामा आणि आचार्यामध्ये झटापटीची घटना घडली। आचार्याच्या समोरच अन्नामध्ये विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडल्यानं सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे। तर कोल्हापूरमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना या संदर्भात सध्या पोलिसांकडून चौकशीला वेग आलेला आहे। आपल्या भाचीनं गावातल्याच एका व्यक्तीसोबत लग्न केलं आणि ही बाब मामाला काही रुचली नाही आणि त्याच रागातनं मामानं भाचीच्या लग्नाचा स्वागत समारंभ होता, त्या स्वागत समारंभाच्या जेवणामध्ये विष कालवल्याचा प्रकार घडला। पण सुदैवानं आचार्यासमोरच ही घटना घडल्यामुळे आचार्यानं पुढचा होणारा अनर्थ रोखला। यानंतर बुलेटिनमध्ये आपल्याला बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे, पण सुरुवातीला एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। देशमुखांच्या हत्येचं गांभीर्य धस आणि जरांगेंनी कमी केलं। जरांगेंचं वजन 35 किलो आणि म्हणतात घरात घुसून मारेल। लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल। शरद पवार आंतरवालीत गेले, काय झालं? बीडमध्ये गेले, काय झालं? सर्वांनी पाहिलं। पवारांनी पुण्यामध्ये काय सुरू आहे तेही पाहावं। हाकेंचा पवारांवरती निशाणा। सरपंच हत्या प्रकरणाचा वाल्मिक कराड हाच प्लॅनर। कराड हा सिरियल किलर। जितेंद्र आव्हाडांची टीका। तर नैतिकतेच्या मुद्द्यावरनं धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, रोहित पवारांची मागणी। शरद पवारांच्या पक्षातल्या खासदारांना सुनील तटकरेंनी फोन केल्याच्या वृत्ताचं जितेंद्र आव्हाडांकडनं खंडन। भाजप आणि पक्ष सोडून गेलेल्यांकडनं अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी संघदक्ष आशिष शेलारांची संघाच्या नेत्यांसोबत चर्चा। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे बिल्डर लॉबी असल्याचा जिशान सिद्दीकींनी व्यक्त केला संशय। बिश्नोई टोळीच्या पोलिसांच्या दाव्यावरतीही प्रश्न उपस्थित केल्याची माहिती। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा आदेश जारी। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याकडून उदय सामंतांकडे GR सुपूर्द। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फोडण्याची चर्चा कपोलकल्पित। आमदार अमोल मिटकरींचा खुलासा। उरळी कांचनमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। हातामध्ये शस्त्र घेऊन फिरणारे चोरटे कॅमेऱ्यात कैद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। भंडाऱ्यामध्ये झुडपात अडकलेल्या वाघाला नागरिकांनी घेरलं। नागरिकांचं धोकादायक स्थितीमध्ये वाघासोबत फोटो सेशन व्हायरल। आणि 5 महिन्यांनंतर कोल्हापूरच्या विशाळगडावरची संचारबंदी हटवली। 14 जुलैच्या घटनेनंतर तणावपूर्ण शांतता। आणि यानंतर आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। पाहूया 100 बातम्या। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर एका समाजाविरोधात गरळ ओकण्याचं काम सुरू आहे। आमदार खासदार झाल्यावरती तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता असा सवाल लक्ष्मण हाकेंनी विरोधकांना विचारला। धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री नकोत, कारण काहींना कमीपणा वाटतो असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलाय। तर मुंडेंच्या विरोधात तुम्हाला पुरावे सापडले का, हाही सवाल त्यांनी उपस्थित केला। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना गोवलं जात आहे। वाल्मिक कराडचे शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळेंसोबत सुरेश धस यांच्यासोबतचेही फोटो आहेत असा दावा लक्ष्मण हाकेंनी केलाय। लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंवरही निशाणा साधलाय। तर देशमुखांच्या हत्येचं राजकारण सुरू असून मनोज जरांगे आणि सुरेश धस यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचा आरोप हाकेंनी केलाय।
वाल्मिक कराडच्या प्लॅनिंगमधनं गेल्या 10 वर्षात खून होत आहे. बीड जिल्ह्यातले गेल्या 10 वर्षातले 80% खून वाल्मिक कराडकडनं करण्यात आलेत असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. सुरेश धस यांनी केलेले सगळे आरोप खरे आहेत. मात्र सुरेश धसांनी अजित पवारांची भेट घ्यायला नको होती, यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. रोहित पवारांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही आणि म्हणूनच धनंजय मुंडेंनी आधी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मी कधीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही अशी भूमिका सुरेश धस यांनी घेतली आहे. वाल्मिक कराडनं गँग तयार करण्याचं काम केलंय. या गँगवरती मोका लावला जावा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस करतात. सुरेश धस यांच्याकडनं एका समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. हे राजकारण महाराष्ट्राला परवडणारं नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रताप ढाकणेंनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं शरद पवारांच्या 8 पैकी 7 खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते. शरद पवार आणि सुप्रिया सुळे वगळता इतर खासदारांना प्रस्ताव दिला गेल्याची माहिती आहे. तर शरद पवार पक्षाच्या खासदारांना फोन केला यामध्ये तथ्य नाही. भाजप आणि पक्ष सोडून गेलेले लोक अफवा पसरवतात. जिथे आम्ही आहोत तिथेच आम्ही आहोत, पक्षात बदल होणार नाही असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांकडून दिलं गेलं. पवारांचे खासदार फोडल्यावरतीच दादा गटाला केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे असा दावा संजय राऊतांनी केला. प्रफुल्ल पटेल तटकरेंना केंद्रात मंत्रीपद हवंय आणि मंत्रीपद मिळवण्यासाठीच फोडाफोडीचा घाट सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. महाराष्ट्रात निवडणुकीत घोटाळा झाला. मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक झाली असती तर तफावत दिसून आली असती. निवडणूक आयोगानं मार्कडवाडीमध्ये यावं अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. आठवड्यामधील किमान 3 दिवस मंत्रालयामध्ये थांबा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना दिले. राज्यातील प्रशासकीय कामामध्ये सुसूत्रता, गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहा. उरलेल्या 4 दिवसात इतर कामांचं नियोजन करा असं फडणवीसांनी आपल्या मंत्र्यांना सांगितलंय. मुख्यमंत्र्यांकडनं सर्वसामान्यांचं जगणं सुकर करण्यासंदर्भात 7 कलमी कृती कार्यक्रम निश्चित झालाय. ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवरती काम करण्याच्या राज्यातल्या अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या गेल्यात. आज आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट पार पडली. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. पालिकेच्या निवडणुका स्वबळावरती निवडणुका लढवल्या तर जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील अशी भूमिका उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. ठाकरे मुंबईतल्या शाखांना भेटी देत आढावा घेतील. आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारंभी स्वबळाची चाचपणी करणाऱ्या शिवसेनेनं आता सावध भूमिका घेत शहरातील 40 ते 50 जागांवरती लक्ष केंद्रित केलंय. अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीनं शहर शिवसेनेचं नियोजन पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या निवडणुका भाजप स्वबळावरती लढेल आणि संभाजीनगर पालिकेवरती भाजपचाच महापौर असेल असा विश्वास जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केला. रामगिरी महाराजांच्या राष्ट्रगीतावरच्या वक्तव्यावरनं जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केला. रामगिरी महाराजांना जोड्यानं मारण्याची वेळ आली अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे. विधानसभेतल्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांनी मतांच्या फेरपडताळणीसाठी अर्ज केला होता. मात्र आता थोरातांनी त्यांचा पडताळणी अर्ज मागे घेतलाय. यावेळी त्यांनी जमा केलेले 6,60,000 त्यांना परत मिळाले. इंदापूर विधानसभेत शरद पवारांच्या पक्षातनं बंडखोरी केलेले उमेदवार प्रवीण माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रवीण माने कोणती भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागलंय. मोहोळ तालुक्यात ठाकरे गट आणि शरद पवारांच्या पक्षाला धक्का बसतोय. माजी पंचायत समिती सदस्य, माजी उपसरपंचांसह 30 जणांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. एक देश एक निवडणुकीच्या प्रस्तावाशी संबंधित 2 विधेयकांच्या छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक आज पार पडेल. सिंधुदुर्गच्या ओरोस दांडेली इथे माजी सरपंच कृष्णा पायलेकर
यांच्या घराच्या अंगणामध्ये चक्क बिबट्यानं हजेरी लावली. बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद झालाय. दरम्यान वन खात्यानं खबरदारी घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातल्या हरदोली गावात वाघ आढळला. वन खात्याला माहिती मिळताच त्यांनी या वाघाला जेरबंद केलं. मात्र गावकऱ्यांनी चांगलाच कहर केला. या वाघासोबत सेल्फी काढण्यासाठी गावकऱ्यांची मोठी झुंबड पाहायला मिळाली. केरळच्या मल्लमपुरम मधील तिरूर इथल्या पुयंगडी उत्सवादरम्यान एक हत्ती उधळला. यावेळी हत्तीच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय. हत्तीने या व्यक्तीला आपल्या सोंडेत उचललं आणि खाली आपटलं. हत्तीच्या हल्ल्यादरम्यान आणखी 23 जण जखमी झाले. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातल्या बोंडगाव त्याचबरोबर कालवड, हिंगणा या गावातल्या नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क 3 दिवसात संपूर्ण टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट आहे. या प्रकरणी आरोग्य विभागानं गावात धाव घेतली आहे आणि सर्वेक्षण सुरू केलंय. कोल्हापूर पन्हाळा तालुक्यातील उतरे इथे भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातल्या जेवणात मामानंच विषारी औषध कालवलं. आचार्याच्या समोरच या अन्नामध्ये विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडला. त्यामुळे सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. सांगलीच्या मिरजमध्ये लक्ष्मी मार्केट समोर सख्ख्या भावांमध्ये व्यावसायिक वादातनं गिराईक घेण्यावरनं फ्री स्टाईल हाणामारी झाली. मारहाणीमध्ये शहाबुद्दीन जखमी झालेला असून त्याच्या डोक्यात फळी लागल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरती कारवाई करण्यात काहीच गैर नाही. मात्र पिंपरीमध्ये एका ट्रॅफिक वॉर्डनं नियम मोडणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना स्वतःचा जीव धोक्यात घातला. यावेळी पाठलाग करताना तोल गेल्यामुळे तो दुचाकीवरनं पडला. या सगळ्या प्रकारामुळे काही काळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. पुण्यातल्या परिवहन विभागाच्या आदेशानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. ब्लाब्ला कारवरती या ॲपवरती कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे परिवहन विभागावरती नागरिकांकडून टीकेचा भडीमार होतोय. खासगी वाहतूकदारांसाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप आरटीओवरती केला जातोय. HMPV व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत HMPV व्हायरसच्या वाढत्या केसेस संदर्भात चर्चा झाली आहे. मुंबईमध्ये HMPVचा संशयित रुग्ण आढळला. 6 महिन्यांच्या बाळामध्ये HMPV आढळल्याची माहिती समोर आली आहे. या बाळावरती पवईच्या हिरानंदानी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. चंद्रपूरमध्ये HMPV विषाणूबाबत आरोग्य विभागाच्या वतीनं जनजागृती सुरू झाली आहे. या विषाणू संदर्भात काळजी घेण्याची खबरदारी आणि उपाययोजनेबाबत आरोग्य सेवा संचालनालयाकडून निर्देश जारी झाले आहेत. राज्यामध्ये HMPV व्हायरसचा शिरकाव झाल्यावरती धाराशिव जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. राज्य सरकारनं सूचना जारी केल्यावरती जिल्हा रुग्णालय कामाला लागलंय. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आणि स्पेशल रूम रुग्णालयामध्ये तैनात आहेत. HMPV या साथीच्या आजाराचे काही रुग्ण भारतात सापडले. या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या ठाणे महानगरपालिका प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष उभारलाय. कोल्हापूरच्या विशाळगडावरची संचारबंदी 5 महिन्यांनंतर उठवण्यात आली आहे. मात्र आजही परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. 14 जुलैच्या कारवाईनंतर आज पहिल्यांदाच गड सर्वांसाठी खुला झाला. मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात दर्जा प्राप्त झालाय. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मराठी भाषा विभागाचे